थंडीच्या दिवसामध्ये माझं मॉर्निंग रुटीन कसं असतं ते आजच्या तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर नक्कीच मिनी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता 6:30 वाजलेले होते. आज होता सॅटरडे. सॅटरडे म्हटलं की मुलांना हाल्फ डे वगैरे असतो. पण आज मुलांची ना फुल डे प्रॅक्टिस होती डान्सची. त्यामुळे त्यांना फुल डे स्कूल आहे. तर मी सकाळी छान इथे मॉर्निंग वॉक वगैरे केलं. तर 7 वाजता इथे सूर्यदेवाचं सुद्धा दर्शन झालेलं होतं. आता थंडीसुद्धा बऱ्यापैकी पडायला लागलेली होती आणि तुम्ही माझ्या आवाजावरून ओळखतच असाल की मला सुद्धा सर्दी झालेली आहे. तर फ्रेश माइंड ठेवण्यासाठी ते मॉर्निंग वॉक, त्यानंतर या झाडांसोबत थोडीशी भटकंती, त्यांना बघणं, हसणं, तर हे सगळं जर केलं तर आपल्याला खूप छान प्रसन्न वाटतं. त्यानंतर अंघोळ वगैरे केले. थंडीचे दिवस म्हटल्यावर आपण रात्री लवकर झोपलो तर लवकर जाग येत असते आणि मला असं तरी वाटतं की रात्रसुद्धा थोडी मोठी असते म्हणून. त्यानंतर बघा इथे ना दुधावरची साय वगैरे काढून घेतली. दूध ढवळून घ्यायचं नाही. कारण आपलं तूप जर चांगलं बनवायचं असेल तर इथे ना जी थिक साय असते तेच काढून घ्यायची. त्यानंतर चहा वगैरे घेतला. एकीकडे ना इथे आलूसुद्धा कुकरला लावून घेतले होते. मुलांना द्यायचे होते. इथे पराठा. तोपर्यंत विवांना स्कॉलरशिपचा जो फॉर्म होता तो फिलअप करून घेत होता. तेवढं टेन्शन राहिलेलं नाही त्याला फॉर्म वगैरे भरून द्यायचं. तर इथे खिचडी होती रात्रीची, ती सुद्धा त्याला गरम करून खूप जास्त आवडते. तर तुम्हाला आवडते की नाही रात्रीची खिचडी गरम करून खायला ते सुद्धा नक्की सांगा. आणि त्याला नाश्त्यामध्ये ना इथे पराठा सुद्धा बनवत होते. स्कूलच्या टिफिनला ना मी पराठाच देणार होते ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये. त्यानंतर वीरूसुद्धा उठलेला होता. तर वीरूला इथं दूध आणि चोकोस खायचे होते. काय माहिती रोज आता टीव्हीवर ॲड बघतो तेव्हापासून ना त्याला चोकोस खूप जास्त आवडायला लागले. त्यानंतर उत्तप्पम बनवलेला होता. आज खरं तर ना आलूचाच डे होता की काय असं वाटायला लागलं मला. कारण वीरूच्या सुद्धा टिफिनमध्ये इथे मी आलूचीच भाजी बनवलेली होती. त्यानंतर विवानला सुद्धा आलूचा पराठा बनवलेला होता. तर मुलांना बाय केलं आणि निवांत आज देवपूजा करायची होती मला. कारण एकादशी होती. मस्त छान फुलं वगैरे देवांना आणलेले होते. पण आज ना एकादशीच्या दिवशी आपण तुळशी मंजिरा जे असते ना ते तोडू शकत नाही आणि मला काल आठवणच राहिलेली नव्हती. त्यानंतर बघा माझी काही घरचे फुलं आणि काही हे प्राजक्ताची फुलं आहे ते सुद्धा देवाला अर्पण केली आणि प्रसन्न अशी देवपूजा केली. असं राहतं माझं थंडीच्या दिवसामध्ये जे रुटीन. सकाळी आपण लवकर उठलो तर आपली पटापट सगळी कामं सुद्धा होत असतात. तर तुम्हाला सुद्धा नक्कीच माझं हे रुटीन जर आवडत असेल ना तर मला फॉलो करायला विसरू नका. त्यानंतर दुपारच्या वेळेत सुद्धा यांना मी आलूचीच भाजी बनवलेली होती. इकडे कुकरसुद्धा लावलेला होता. बाहेर छान रांगोळी वगैरे काढून घेतली आणि दुपारच्या वेळेमध्ये म्हणजेच 12-12:30 वाजता इथे मला उसळ बनवायची होती. तर इथे शेंगदाणे वगैरे मिक्सरला फिरवून घेतले आणि इथे छान आलू टाकलेले होते उसळीमध्ये. एकीकडे दहीसुद्धा आहे, लाडूसुद्धा बनवले होते मुलांसाठी थोडेसे छोटे-छोटे. त्यानंतर अशा प्रकारे माझा हा दिवस गेलेला होता. नक्कीच तुम्हाला आजचं हे रुटीन आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. जय गजा